नमस्कार सर्वांना, मी प्रियांका. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे मी सकाळीच तन्वीला शाळेत सोडलेली, त्यानंतर मग शाळेत घ्यायला आलेली. ऑलमोस्ट 11 वाजलेले. तर इकडे तुम्ही ऊन पाहू शकता, खूप ऊन होतं. त्यानंतर इकडे आपल्या शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मी घरी गेलेली तन्वीला घेऊन. मग चला आता घरी जाऊया. चल मम्मा माझी शॉपिंग करायला ठीक आहे, करून आलो की शॉपिंग. कपडे आणा कपडे. चल कपडे आणायला जाऊ. आता चल कपडे आणाया. आधी चल तर घरी, तर चल आता पप्पा येणार ना ऑफिसमधून. संध्याकाळी गेल्यानंतरला मग जेवणाच्या तयारीला लागलेली. तर आजही थोड्याशा बिया कापणार होती, कारण अंडाकढी करणार होती. तर म्हटलं थोड्याशा त्यातही टाकेन, यांना खायचं होतं अंडाकढीमध्ये बिया. तर मग ते बनवायला घेतलेलं. इकडे त्यांनीही मदत केलेली मला बिया काढून द्यायला. आणि मग अंडाकढीचं तुम्ही पाहू शकता, इकडे आपलं वाटण केलेलं, त्याच्यामध्ये बिया टाकलेल्या, अंडे वगैरे कापून वगैरे ठेवून दिलेली. तर इकडे पाहू शकता आपली अंडाकढी मस्त रेडी झालेली. ते गरम गरम जेवायला घेतलेलं. तर जेवण वगैरे करून नंतरला मग सर्व व्यवस्थित ठेवून मी खाली चालायला गेलेली. तर थोडा वेळ चालून नंतरला मी आलो घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज मस्त चांदणं पडलेलं तुम्हाला मी दाखवते. खूप सुंदर असं दिसत होतं चंद्र. तर इकडे आम्ही थोडा वेळ चाललेलो. इकडे पाहू शकता मस्त चांदणी पडलेली. आणि संध्याकाळचं असं बसायला चांदणी तरी गार वारा सुटलेला, खूप बरं वाटत होतं. तर व्हिडिओला लाईक नक्की करा.